आपण काकऱ्या मारतोय आणि इथं समोर एक टिटवीने अंडी घातलेली आहे, त्यातून पिल्लं निघलेली आहे. ते बरोबर आपल्या समोरच आहे ते. आता आईची ममता बस ट्रॅक्टर जवळ आलेलं आहे तरी सुद्धा ती उठलेली नाही. त्या ठिकाणी टिटवीची पिल्लं आहे. आपण मला ती पिल्लं दाखवण्याचा पण प्रयत्न करू. पाहिजे टिटवी आहे. तर तिने घरचं केलं होतं. इथं एक पिल्लू आहे, एक पिल्लू तिकडे गेले, असे 2-3 पिल्लं आहे पळालेली आता इथं सध्याला ही पिल्लं. हे सगळ्यात नाजूक पिल्लू आहे. बाकीचे या तिथं लपून बसले. आणखी 2 पिल्लं तिकडं कुठतरी पळून गेलेली, आता ती दिसत नाही. आपण प्रयत्न करू त्यांना वाचवण्याचा. खूप छोटी पिल्ले आहे. त्यांचं घरटं इथं होतं. तर ती पिल्लं अशी आहे की ती दिसणार सुद्धा नाही तिथून जवळपास गेल्यावर. इकडली 2 पिल्लं काही दिसत नाही. इकडे 2 पिल्लं पळालेली होती. इकडे त्यांची आई ओरडते, इथं येते. चला मित्रांनो, त्यांना आपण इथं तसंच ठेवून आंघरायचं. संध्याकाळी आपल्याला ऊसासाठी वावरात साऱ्या काढायच्या होत्या, पण आता हे पिल्लं 2-3 दिवसात उडून जाणार आहे. त्यामुळं आपण आता 2-3 दिवस साऱ्या काय काढणार नाही इथं ह्या वावरात. इथं खूप ऊन झालेलं आहे, त्यामुळं आता आपण इथं आहे तसं नांगरायचं सोडणार आहे. तिकडे ती पिल्लं गेल्यामुळं काय कळत नाही. हे आपण लय शेवट बघितलं, त्यामुळं आता हे निम्मच आज शेवट. आता हे इथूनच ट्रॅक्टर मागं घेऊन घरी जाणार आहोत. तर मित्रांनो, अशीच छोटे छोटे पिल्लं वाचवण्याचा आपण प्रयत्न करतो कायमच. हे 2 पिल्लं पळाल्यात, ती अजून पण काही दिसत नाही. ही 2 पिल्लं इथं बसल्यात. आता इथून जातो, खूप ऊन झाले. त्यांची आई त्यांच्यावर सावलीसाठी येऊन बसणार आहे. पिल्लं इकडल्या दिशेने नाही गेली, त्यामुळे आता इकडं शेवटचं मुडण घेऊन जातो.
इथं त्यांची आई येऊन बसलेली आहे त्या पिल्लांच्या अंगावर. आता त्यांना सावली झालेली आहे. आपण आता इथं हे असं नांगरायचं इकडे ठेवणार आहे त्या पूर्ण परिसर. ती 2 पिल्लं ती चालली गेल्यामुळं ते आता येताना दिसतात त्यांच्या आईपाशी ती पिल्लं. आता कॅमेऱ्यात काही दिसू शकत नाही. दोन्ही पण लांब गेलेली पिल्लं त्यांच्या आईपाशी येऊन बसलेली आता. त्यामुळं आपण तो भाग तसाच ठेवणार आहे ना. आणि पलीकडून तिकून रिवर्स ट्रॅक्टर घेऊन आपण बाकीचे नांगरणार आहे. त्यांच्या आई इथं बसलेली आहे. आणि इकडलं थोडं नांगरायचं ते आपण उडालेली आहे. त्या ठिकाणी 4 पिल्लं आलेली आहे. त्यामुळे आता इकडला भाग नांगरायचा राहिला होता आपला, तो पण आपण नांगरून घेणार आहे. म्हणजे तो पण आपण रिवर्सनी काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तो थोडं गावात तेवढाच भाग फक्त नांगरायचा होता, काकरायचा. आणि साऱ्या संध्याकाळी साऱ्या पाडायच्या होत्या, पण आता साऱ्या पण आपण कॅन्सल करणार आहे. कारण 2-3 दिवसात ही पिल्लं उडून जातील. म्हणजे ही जागा सोडून ते पळण्यायोग्य होतील आणि ते दुसरीकडे निघून जातील. त्यामुळं आपण आता 2-3 दिवस काय साऱ्या पाडणार नाही. ही पिल्लं 100% जगतील याची आपण गॅरंटी देतो. कारण साऱ्या पाडायचं तर कॅन्सलच केलं म्हणलं. त्यांना धोका फक्त दुसरं वन्यजीवांचाच आहे आणि ती निसर्गाची एक साखळीच आहे. जे जगतात ते जगतात कायमच. परत त्यांची आई त्यांच्या बापांच्या अंगावर येऊन बसलेली आहे उन्हापासून त्यांचं रक्षण करण्यासाठी. तर तुम्हाला मगाशी म्हणलं की इकडं ठेवायचं, परंतु ती 4ही पिल्लं तिथं आल्यामुळं आणि त्यांची आई त्यांच्या अंगावर सावलीसाठी बसली आहे. त्यामुळं ती पिल्लं साईडला नाही याची 100% गॅरंटी झाली. त्याच्यामुळं आता ती राहिलेलं पण आपण काकरून घेऊ. कारण ती पिल्लं आता जी बाजूला जाऊन लपली होती आणि दिसत नव्हती, त्यामुळं ते कॅन्सल केलं होतं. परंतु आता सध्याला ती सगळी पिल्लं त्यांच्या आईपाशी येऊन बसलेली आहे. त्यामुळे आता बाकीचं राहिलेलं पण काकरायला काही टेन्शन नाही आहे. चला मित्रांनो, बाय. राहिलेलं काकरून घेतो आणि तशी पुढच्या सरी पाडताना ती पिल्लं तिथून गेलेली आहे. मी पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. कशी सावली करून बसली त्यांची आई पहा.